महासंग्राम स्वर्गीय आत्माराम शेठ गुलवी चषक 2022 आयोजन। पुन्हा एकदा सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। भादोडे विपक्ष भरोडे या दोन संघामधला सामना आपण पाहणार आहोत। टॉस जिंकलेला आहे तो भरोडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि भादोडे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेले आहे। धन्यवाद। धन्यवाद मनीष पाटिल, धन्यवाद सुनील शिल्के। खेल की शुरुआत हो रही है और टॉस को जीता इस वक्त भड़ोडी टीम ने, श्री गणेश भड़ोडी, और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है, बल्लेबाजी की दावत दी है भादवा टीम को। बीस मिनट का समय है। लेटा आत्माराम गुलवी चषक 2022 की मध्य रात्रि में आप सभी का हार्दिक स्वागत है। साइंस स्पोर्ट खारबांव और महेंद्र पाटिल द सरपंच ऑफ खारबांव की तरफ से। भादवर आपको अपने ओपनर भेजना है प्लीज। चला रे बाबा, इचारान जिंदगी खपली, अवर भूमि लल्ले तबर सुकट खपली। हाँ यस बाबे सर, और बाजार भी इधर ही भरता है। चला पंचांना विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा आहे। याच्यानंतर अजूनपर्यंत एक सामना बाकी आहे। तर भादोड संघाचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहे, जास्त वेळ आपण खर्च करत आहेत। भादोड संघाला या गोष्टीचं भान असू द्या। भादोड संघाचा संघनायक सर्वप्रथम आपण संपर्क साधायचा आहे। भादोड संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे। आपण संपर्क साधायचा आहे आणि तदनंतरच सामना सुरू होईल। कृपा करून भादवड संघाच्या संघनायकाने आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे, कोणीतरी पाठवायचं आहे इकडे।
करेश मात्रे। बाली ट्रॉफी 2019 करेश मात्रे के नाम पे लिखा गया था और अच्छे टच में रहे थे उस सीजन में। खेल की शुरुआत हो रही है। करेश मात्रे और उनके साथ मिलिंद। गेंदबाजी के लिए भड़ोडी की तरफ से अजय पाटिल, हिटमैन ऑफ भड़ोडी। वाकई में भड़ोडीकर जिनका क्रिकेट है सुपर। पहली गेंद कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ। गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। शॉट वाइड एंड पनिश्ड। बेहतरीन स्ट्रोक खेला था, जगह दे बैठे थे वहां पर अजय। ये देखिए, हालांकि ज्यादा जगह तो नहीं थी, स्ट्रोक के लिए जगह बनाई करेश मात्रे ने। 4 रन। एक बात है शुभात धुमाल, करेश मात्रे अगर रंग में आ गए तो फिर गेंदबाजी का रंग उतार देते हैं। अगदी बरोबर. आणि आपण पाहतोय अतिशय सुरेख चौकार करेश मात्रे याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. राइट आर्म ओवर द विकेट, पुल किया है चाबुक। पहले बाउंस पर 4 रन। देखना अंपायर का 6 का इशारा है। ये देखिए कितने जल्दी पोजीशन किया था, एग्जीक्यूट किया। यस, सिक्सर। 10 पे पहुंचा स्कोर। सुभाष, लग रहा है कि देर रात करेश मात्रे अलग गेम प्लान से आए हैं। अगदी बरोबर. प्रेझेंट माइंडने फलंदाजी करताना आणि तसं म्हटलं जात आहे की आक्रमण हेच तुमचं बचावचं साधन आहे. अजय पाटिल इस मरतबा टर्न कर दिया पैरों के सामने ऑफिस रोज आउटफील्ड में। 1 रन बना, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं। मुकाबला चलता हुआ भड़ोडी और भादवड़ के बीच में बी वर्सेस बी, बेस्ट वर्सेस बेस्ट। येस, बेस्ट वर्सेस बेस्ट भादोड वर्सेस भरोडी हा सामना आपण पाहतोय. स्कोर 11 रन बिना किसी विकेट के, 11 विदाउट लॉस। मिलिंद सामना करने के लिए तैयार अजय पाटिल का। फील्ड की जमावट को हम देखते हैं तो एक बैकवर्ड पॉइंट है, कवर में खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर में, घेरे में, शॉर्ट वाइडिश फाइन लेके इस मरतबा ऊपर लगी है, लेकिन शॉर्ट फाइन लेग के फील्डर के सर के ऊपर से गई है। फील्डिंग अब जाकर अच्छी होती हुई। इस बीच 2 रन बना लिए मिलिंद ने। 1 शॉटचा इशारा येतोय पंचांकडनं. फक्त एकच धाव इथे धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 12 रन बिना किसी विकेट के, 12 विदाउट लॉस। अजय पाटिल राइट आर्म ओवर द विकेट आते हुए। इस मरतबा आसमान में गेंद खड़ी रह गई है और विकेट कीपर नीचे, छूट गया कैच। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन बिना किसी विकेट के। महंगा पड़ सकता है ये कैच। अच्छी गेंद थी, छोटी गेंद नहीं थी। धावसंख्या धावफलकावर 13 आपण पाहतोय. अजय पाटिल
करेश को पल्लू स्ट्रोक खेलना चाहते थे, बीड हुए बैट्समैन, बीड हुए विकेट कीपर, अंपायर का कोई इशारा नहीं, बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी। पल्लू खेलना चाहते थे, कैच छूटा है वहां पर। येस म्हणूनच खूप निराश आपण पाहतोय गोलंदाज अजय पाटील, कारण यष्टीरक्षकाने तिथे झेल सोडला होता. स्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाजाने, मात्र फटक्यामध्ये टायमिंग पाहायला नव्हतं. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 14 धावा आपण पाहतोय. भादोड संघाची एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण कुठल्याही प्रकारचा गडी इथे बाद झालेला नाही. करेश मात्र खेळतोय वैयक्तिक 12 धावसंख्येवर 4 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला मिलिंद खेळतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 20 मिनट का समय दिया गया है एक इनिंग के लिए. एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन बिना किसी विकेट के, 14 विदाउट लॉस. That marks end of the first over. Milind on 2. Karesh Matre looking very confident so far. He is on 12. Help of 1-6 on a boundary. You are watching late Atmaram Gulvi Cup 2022 Kharbaun. Change in bowling now is going to be Vinod Patil brought into the attack, and facing him batsman Karesh Matre, Wala Bhadwar. But in this season Karesh is struggling for his form. The class is permanent. Late night show. First official warning from umpire. Vinod Patil turn from far end up to the wicket now. Facing him Karesh Matre, 14 without loss. This time played improvised stroke in the vacant area. Very fine indeed for 4. खूपच इम्प्रेस फटका आपल्याला पाहायला मिळतात करेश मात्रेच्या बॅटमधून. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका गेला होता. खूपच एस्टेनच्या बाहेर निघाला होता आणि अगदी एस्ट्रेक्सच्या मागे हा फटका खेळलेला आहे. लॉंग स्टॉप रिझनमधून सीमापार चौकार. Nicely played by Karesh Matre. Looking very confident so far. Slightly risky stroke. 4-2 score now. Score bouncing to 18 without loss. Karesh Matre on 16. Milind on 2. And there we watch Vinod Patil. Facing him Karesh Matre. Ball once more, try to sweep. Fine delivery. Over the stumps, well collected by wicketkeeper. And there will be no runs. Second over in progress, and Bhadwar losing a toss, batting first here. Vinod Patil up to the wicket now. Facing him Karesh Matre. Goes to Karesh, uses fit and punch that ball beautifully. Find the gap very well through the extra cover for 4. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय करेश मात्रेच्या बॅटमधून. हा ट्रॅकिंग फोर्स आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्यासाठी जागा बनवली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट नेत्रदीपक चौकार. इस मैच की विजेता टीम तुरंत ही सापार्डे से मैच खेलेंगी. Look at that, beautifully played. Cracks it off his back foot. Find the gap very well. Racing all the way to the extra cover. Delightful stroke played by Karesh Matre. His score is 22 without loss. This time, age and gone. Karesh Matre is out. Lovely delivery indeed. Rising and surprising. Karesh tried to max room, extra bounce and extra pace. And edge of the bat rose to wicketkeeper. येस पेस आणि बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी हैराण करणारा हा चेंडू होता करेश मात्रे याला. बॅटचं चुंबन घेऊन यष्टीरक्षक हातामध्ये स्थिरावतोय आणि बिग ब्लो मॅन इन फॉर्म करेश मात्रे चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत होता.
आणि तोच फलंदाज मात्र आता बाद होऊन फॅलकडे परतताना पहिला हादरा बसतोय करिश मात्रेच्या रूपाने. बाईस रन और एक विकेट गिरा है यहाँ पर भादवर टीम का. इस मैच की विजेता टीम तुरंत ही सापार्डे से मुकाबला खेलेंगी. सेकेंड ओवर इन प्रोग्रेस. विनोद क्लेम द वेरी इंपॉर्टेंट विकेट ऑफ करेश मात्रे. न्यू बैट्समैन इन. बाला तरे. This time switch it straight to covers and finally batsman gets run out. Bala no interested there and Milin threw for a run and gets run out. नक्कीच कॉलिंग इथे पाहायला मिळालं नाही आणि हे पाहू शकता आपण अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं. धाव घेण्याचा आत्मघाती प्रयत्न इथे केला होता तो फलंदाज मिलिन याने आणि मिलिन हा दुसरा सामन्याचा फलंदाज इथे धावची रूपाने बाद होतोय. Score is still 22 for the loss of 2 wickets. The departure of Karesh Matre. Next man to go, Milin. धावसंख्या 22 आणि 22 या धावसंख्येवर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटकाचा खेळ सुरू असताना नवीन फलंदाज बाला तरे याचे बंधू सागर तरे आता मात्र खेळपट्टीवर. Vinod turn from far end. Goes to Bala Tare once more. He was shot. There is the fielder and misjudging by these two. And batsman gets 2. That marks end of the second over. Badwar 24 for the loss of 2 wickets. 24 रन 2 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद. 2 षटकाची समाप्तीनंतर 12च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडलेल्या त्या भादोड संघाने 24 धावा. अजीम अब्दुल्ले ठीक हमारे सामने है. दो ओवर की समाप्ति. रन बने 24, विकेटें गिरी है 2. मेरे साथ शुभा तुमाल और कमेंटेटर डबल एस सुनील शिल्के. खेल की शुरुआत होती हुई तीसरे ओवर की पहली गेंद विष्णु की इस मर्तबा ऊपर लगी है लेकिन कोई खिलाड़ी नहीं. 1 रन बनता हुआ स्कोर में. 1 रन से 25 पे पहुंचा स्कोर 2 विकेटों के नुकसान पर. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मुकाबला चलता हुआ भरोडी बनाम भादवाड़. बी वर्सेस बी. बेस्ट वर्सेस बेस्ट. स्विच हिट किया है. कमाल का शॉट. गोली की रफ्तार से गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. विचार काय करतोय समजदार. स्वीप या फटक्याला आपण म्हणू शकतोय. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय बाला तरे याच्या बॅटमधून. 29 पे पहुंचा है स्कोर.
विष्णु बाला तरे के लिए इस मरतबा बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से चली गई, विकेट कीपर के पास डॉट गेंद। ज़्यादा लॉन्ग वे शफल खेला था बाला तरे ने। स्कोर है 29 रन, कुल मिलाकर 2 विकेटें गिरी है भादवाड़ की। ऊपर लगी है, विकेट कीपर नीचे और बाला तरे आउट। उनतीस रन 3 विकेटों के नुकसान पर। खेल की शुरुआत होती हुई विष्णु पाटिल बड़ा विकेट लिया है। गति परिवर्तन, ये देखिए बैट्समैन मार दिया जाए या छोड़ दिया जाए, छोड़ दिया। लाइन बिलोंग्स टू अंपायर। ये देखिए सही जजमेंट, लाइन अंपायर को बिलोंग करती है। अंपायर चाहे तो वाइड दे, ना चाहे तो ना दे। विष्णु ड्राइव किया गेंद को वाइडिश मिड विकेट पर, 1 रन और 1 से ज़्यादा कुछ भी नहीं। ओवर समाप्त होते हुए 3, कुल स्कोर है 30 और विकेटें गिरी है 2। धावसंख्या 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 फलंदाज जे हे बादी झालेले आहेत। 3चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय। डेथ ओवर के लिए देखना है मोर्चे पे किसको लगाया गया है। अश्विन पाटिल, यस, सन ऑफ विष्णु पाटिल। अगदी बरोबर, विष्णू पाटील यांचे सुपुत्र आहेत। पिता पुत्रांची जोडी आपण बोरिवली संघामधून खेळताना पाहतोय। ज्याप्रमाणे दिवा संघामधून मनोज भोईर आणि आयरन भोईर यांची जोडी आपण पाहतोय। गेंदबाजी के लिए अश्विन पाटिल, प्यार से उसे सुनील शिल्के हमारे कमेंटेटर कहते हैं कि अरमान भी पुकारा जाता है। अभी देखना है कि अरमान विकेट लेके अपने अरमान पूरे करते हैं या बल्लेबाज उनके अरमान पूरे करते हैं। अश्विन स्टेप में चूके, डेड बॉल।
अश्विन इस मर्तबा खींच के मारा है, हुक शॉट है, सीधा स्टैंड में 6 रन। स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार आमदार स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार आमदार त्यानं झाली या दुनिया सारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी 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 इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 36 पे पहुंचा है। जबरदस्त शॉट सागर तरे का। अगदी बरोबर, जबरदस्त फटका आपण पाहतोय सागर तरे या फलंदाजाचा आणि अरमान याचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. अकुल टप्प्याचा चेंडू होता. अश्विन सागर के लिए फिर से गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर, स्ट्रेट ड्राइव 6 रन। कमाल की बल्लेबाजी ऐसी क्लाइमेट में कर रहे हैं सागर तरे. स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला. ये दोस्ती यारी दुनियादारी गोलजिंग फटका आपण पाहतोय सागर तरे आणि हा फटका खेळला होता खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. अश्विन की उड़ गई नींद जिस तरह से 2 शॉट आए हैं. स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 42 रन. अच्छी वापसी, वाइड यॉर्कर बीट किया वहां पर सागर तरे को. ये देखिए हवा में भी गेंद थोड़ी लहरा रही थी और टिप्पा खाने के बाद नीची भी रही. अश्विन 3 गेंदें बची और 50 का टोटल इस कंडीशन में बहुत अच्छा. एक और धमाकेदार शॉट, मस्तक पे दस्तक, 6 रन. हटायचं नाही विचार काय करतोय समजदार राजा. बिल्कुल, ये देखिए क्या शॉट खेला है और तीनों 40 प्लस एक ही जगह पे फर्स्ट टाइम खेल रहे हैं. ये क्रेडिट जाता है सरपंच महेंद्र पाटिल को. और तीनों 40 प्लस ऑर्गेनाइजेशन से किसी भी टीम से कोई पैसा नहीं लिया गया है, इसलिए आपको 12 बजे आना है. 48 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं सागर. इस मरतबा शॉट में नहीं है दम, पीछे खिलाड़ी. ये देखिए ऐसे लग रहा है इनको कैच पकड़ना ही नहीं था जिस तरह से छोड़ा है. 2 रन से 50 रन पूरे होते हुए यहाँ पर भादवा टीम के 50 रन, 3 विकेट, 1 गेंद बची है. अब तक 20 रन दे डाले हैं अश्विन ने. अगदी बरोबर, अतिशय महागडे षटक आपल्याला पाहायला मिळते. हानामरीचे षटक आहे आणि हानामरीच्या षटकामध्ये हानामरी आपल्याला पाहायला मिळाले भादवड संघाच्या फलंदाजाकडून. अश्विन बैकफुट पे गए, फोर्स किया, आउटफील्ड में खिलाड़ी हैं. 1 रन बना, दूसरे के लिए निकल पड़े हैं और 2 रन पूरे. तो कुल मिला के रन बने 52. 53 की चुनौती
फील्डिंग तुरंत सजाना है और इस मैच की विजेता टीम तुरंत ही सपाटे से मैच खेलेंगी। एक छोटा सा ब्रेक, हम चलते हैं डीजे मैन के पास। मित्रांनो, उद्या दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल। उद्या मंगळवार दिनांक 8 मार्च 2022 आणि उद्या 40+ शेड्यूलने सामन्याने नक्कीच दुसऱ्या दिवसाची सुरुवात होईल। पहिला सामना आपण ठीक 12 वाजता पाहणार आहोत। कान्हाई पाये विपक्ष जानकाई खारबाव या दोन संघामध्ये हा 12 वाजता सामना असणार आहे। मात्र दोन्ही संघाने बरोबर 11:15 वाजता रिपोर्ट करायचा आहे। त्यानंतर दुसरा सामना इगल खार्डे विरुद्ध श्री कालिकामाता खारबाव। त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल न्यू मिलन पायगाव विरुद्ध आई गावदे जुनालगे हा 1:30 वाजता सामना असणार आहे। त्यानंतरचा 40+ मधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल नंदकिशोर खारबाव ए विपक्ष टेंबवली सिनियर। त्यानंतर रेग्युलर सामने आपण पाहणार आहोत मालोडी विपक्ष निंबवली हा पहिला सामना असणार आहे। बरोबर 3 वाजता हा सामना पाहायला मिळेल। मात्र 2:45 वाजता मालोडी आणि निंबवली संघाने रिपोर्ट करायचा आहे। त्यानंतर सामना लाखिवली विपक्ष जरेमरी पाये, त्यानंतर खार्डे विपक्ष इतारे, त्यानंतर कामन विरुद्ध जीवचंद्र, त्यानंतर मालजीपाडा विपक्ष पायगाव आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आमने विपक्ष कान्हाई पाय आणि त्यानंतर वडगर विपक्ष टेंबवली हा ही बिग सामना आपण पाहणार आहोत। हे उद्याचं शेड्यूल असणार आहे। मात्र उद्याच्या शेड्यूलला 40+ सामन्याने अर्थात कान्हाई पाये विपक्ष जानकाई खारबाव या सामन्याने सुरुवात होईल। 12 वाजता सामना असणार आहे। मात्र बरोबर 11:30 वाजता आपण इथे हजर व्हायचं आहे। शेलके सर जॉईन होतात। तर शेलके सर हे मैदानाचं दृश्य आपण पाहू शकता। आमच्या प्रिन्स म्यूजच्या कॅमेरामॅनने आपल्या नक्कीच कॅमेऱ्यामध्ये अगदी अचूक टिपलेलं आहे। अप्रतिम नयनरम्य अशा पद्धतीचं हे दृश्य खऱ्या अर्थाने या मैदानाचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि जशी जशी रात्र पुढे चालली आहे खऱ्या अर्थाने रात्रीचं खेळ चाले आणि हा खेळ अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळतो। भारतीय प्रमाण वेळेनुसार खऱ्या अर्थाने 2:35 अवधी आता झाला आहे आणि खऱ्या अर्थाने खेळाच्या शेड्यूलला फार उशिराने सुरुवात जरी झाली असेल तरी सामने कुठेतरी वेळेतच संपतील अशा पद्धतीची परिस्थिती आतापर्यंत आपल्याला प्राप्त झाली आहे। सुभाष धुमाळ सर अगदी बरोबर असेल की सर रात्रीचं खेळ झाले मात्र आपल्याला वेळही नाही कळले, कसा वेळ निघून गेला माहिती नाही पडला। अगदी बरोबर आहे। आणि वेळेच्या बाबतीत खऱ्या अर्थाने सर्व संघांनी सहकार्य केलेले कोणत्याही पद्धतीचा वेळखावपणा मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र केला नाही। पंचांची पंचगिरी फार चांगली राहिली खऱ्या अर्थाने पंचांनी प्रत्येक वेळेस सूचित केलेलं आहे। हजीम हमदुल्ले निश्चितच या सर्व गोष्टींवर खऱ्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीने निरीक्षण करून इथे मात्र आहेत आणि म्हणून कोणालाही खऱ्या अर्थाने वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा करण्याची संधी इथे मात्र दिली जात नाही। ऑफिशियल्स त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आयोजकांचं याविषयी आपल्याला कौतुक करावं लागेल। ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतो स्वर्गीय आत्माराम शेठ गुळी स्मृती चषक 2022 रजनी फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा इथे मात्र भरवली जाते आणि स्पर्धेचा आजचा आहे हा पहिला दिवस। अगदी बरोबर। आणि या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण पाहतोय कारण ही स्पर्धा 3 फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते। त्यामध्ये रेग्युलर फॉर्मॅट आपण पाहतोय, त्यानंतर तिन्ही 40+ फॉर्मॅटना एकत्र आणण्याचं काम नक्कीच महेंद्र पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट महेंद्र पाटील साहेबांना जात आहे। कारण त्यांच्यासाठी अगदी जर सुनील शेलकर सर विचार केला तर फ्री एंट्री कुठल्या प्रकारची फी इथे आकारण्यात आलेली नाही आणि नक्कीच हे यादगार स्पर्धा त्यांच्यासाठी असणार आहे। एक चांगलं व्यासपीठ ज्यामध्ये आपण पाहणार आहोत सिनियर 40+, ज्युनियर 40+ आणि मास्टर 40+। अगदी बरोबर आहे। खऱ्या अर्थाने निश्चितच 40+ क्रिकेटला इथे मात्र खऱ्या अर्थाने फ्री हँड देण्यात आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि 40+ क्रिकेट म्हणजे क्रिकेट विथ मॅच्युरिटी असं म्हटलं जातं आणि रेग्युलर क्रिकेटपेक्षा वयाने कुठेतरी मोठे असणारे क्रिकेटर्स आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतात आणि या क्रिकेटर्सचा खऱ्या अर्थाने इथे मात्र ठेवला गेला आहे मान, रिस्पेक्ट आणि आदर। कारण त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीने फीज इथे मात्र आकारली जाणार नाही आहे। मनाचा मोठेपणा आहे मित्रांनो, तुम्ही किती मोठे व्हा परंतु तुमचे पाय जमिनीवर असू द्या म्हणजेच आपल्याला कोणी खाली खेचू शकत नाही आणि तीच भूमिका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय महेंद्र शेठ पाटील या आयोजकाकडून। अगदी आपण बरोबर उल्लेख केलात, दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय महेंद्र पाटील साहेब जे खारबाव गावचे प्रथम नागरिक आहेत, विद्यमान सरपंच आहेत
साई स्पोर्ट्स कारभार संघाचे सर्वे सर्व आहेत आणि एकमेव असं गाव ज्या गावातून सिटी आणि ग्रामीणमध्ये साई स्पोर्ट्स कारभार या नावाने दोन संघ खेळत आहेत आणि दोन्ही संघ जर बघितले तर नक्कीच अगदी मजबूत संघ आहेत. मी नेहमीच त्यांच्याबद्दल म्हणतोय की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या वधारलेला आहे भाव. नक्कीच गाव आहे खारबाव, नाव आहे साईजचा स्पोर्ट्स खारबाव. हे गाव जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने भौगोलिकदृष्ट्या प्राकृतिक रचनेनुसार या गावाला खऱ्या अर्थाने मला असं वाटतं खाडीपट्टा जोडलेला आहे आणि त्या जोडलेल्या खाडीतून खऱ्या अर्थाने उत्पन्नाची अनेक साधनं त्यांना सुभाष धुमाळ सर इकडे मात्र मिळालेली आहेत आणि ज्या पद्धतीने या खाडीची खोली आहे इथली माणसं त्याच पद्धतीने ते मात्र एकमेकांवर प्रेम करताना आपल्याला पाहायला मिळतात. फार चांगलं प्रेम इथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये आपणा सर्वांना इथे मात्र मिळालेल्या. चला मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होईल सुरुवात. 53 धावांची गरज असताना सामना सुरू. पहिला चेंडू इथे मात्र फुल लेनचा आहे. खऱ्या अर्थाने खोदून काढावा लागलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतात. खऱ्या अर्थाने तुम्ही किती वेगाने आहात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला मार्गस्थ झालेले आहेत हे अतिशय महत्त्वाचं असतं. हा चेंडू अडवला, एक धावपलकर आली. चांगला फटका आपण शिल्के सर पाहिला होता फलंदाज आशिष याच्या फटक्यामध्ये पूर्णपणे कशिश आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने आशिष आपला अकाउंट ओपन करतोय. गोलंदाज तयार. करेश याचा हा चेंडू आहे. खऱ्या अर्थाने निश्चितच लॉक करायचा होता चेंडूला. चेंडूफळीचा संपर्क आला नाही. धावपात करण्याची संधी तर चालून आली होती. अंतिमतः जर विकेट्सवर निशाणा साधता आला असतं तर खऱ्या अर्थाने पंचांना अधिक विचार करण्याची गरज लागली नसती. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आपल्या मताचे. आज प्रेमनाथ सध्या खेळपट्टीवर पाहतोय आणि याच फलंदाजाने आज जर विचार केला तर सरळ 4 चेंडूमध्ये 4 चौकार नक्कीच रोखण्याचा विक्रम दापोडे मैदानावर केला होता. बघितलं तर जो चषक सध्या चषक सुरू आहे धर्मवीर चषक 2022 मध्ये त्याने हा कारनामा केला होता. मात्र यावेळी इथे आपण पाहतोय की चांगला चेंडू यॉर्कर चेंडू हाताळताना करेश मात्र या गोलंदाज ऑफस्टमच्या बाहेर ठेवलं होतं आणि लेन जर पाहिली तर अप्रतिम होती. खऱ्या अर्थाने करेश तयार. इथे हाफ ट्रॅकर आहे. चेंडूला उडवून दिलंय. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक तैनात असतील. अप्रतिमरित्या झेल इथे मात्र टिपला गेलाय. फ्लड लाईट मध्ये अशा पद्धतीचे झेल की जे सरळ रेषेत आभाळाकडे जातात त्या दिशेने जातात ते घेणं तितकं सोपं नसतं आणि अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुभाष धुमाळ सर हा झेल अप्रतिमरित्या टिपला गेला. फलंदाज बाद. नक्कीच कौतुक करावं लागेल बाला तरे याचं. अतिशय उत्कृष्ट फ्लड लाईट्समध्ये असं झेल घेणं खूप अवघड असतात आणि अशक्य झेल इथे पकडलेला आहे बाला तरे या क्षेत्ररक्षकाने. फलंदाज बाद झालेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहू शकता अजय पाटील याला. अजय पाटील म्हटलं तर नॅचरली हार्ड हिटर फलंदाज आहे. अनेक खऱ्या अर्थाने प्रतियोगितांमध्ये त्याच्या फलंदाजाची चुणूक आपण पाहिलेली आहे. TDPL मध्ये खऱ्या अर्थाने मला असं वाटतं जिथपर्यंत मला माहीत आहे 6 चेंडूंमध्ये 6 षटकार या फलंदाजाने खऱ्या अर्थाने ठोकले होते. अशा पद्धतीची क्षमता आहे. त्या क्षमतेला नाही द्यावा लागेल. TDPL नव्हे तर BRPL मध्ये हा कारनामा त्यांनी केला होता. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा आणि BPL स्पर्धेमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार 179 मीटर लांब पल्ल्याचा षटकार हिटमॅन ऑफ भरोडी याच फलंदाजाचे नावे आपल्याला पाहायला मिळालं होतं. करेश यावेळीचा फटका पाहिजे त्या पद्धतीने तर खेळू शकला नाही. फलंदाज डीपमध्ये क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने अवेलेबल होते. चेंडू अडवलाय. शॉर्ट टर्म बॉलचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रेमनाथ याचा आपण पाहिला आणि एक धावीकडे मात्र अंकित झाली. 3 धावा धावपलकर असतील. त्रिगुणात्मक 3 पर्यंत गेलेली धावसंख्या धावपलक आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं. या स्पर्धेचे प्रणेते अगदी निश्चितच अजूनही या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्व गोष्टींकडे निश्चितच निरीक्षण आहे त्यांचं. यावेळेस फ्लिप केले चेंडूला. खऱ्या अर्थाने चेंडू वेंट लाईक अ बुलेट गोळीच्या वेगाने निघून गेला. सीमारेषा चिरून फाडून हा चौकार. अतिशय उत्कृष्ट चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज आपण पाहतोय या अजय पाटील याच्या बॅटमधून लेफ्ट स्लिप आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आपण पाहू शकता. येस एक गुडघा टेकून हा फटका केलेला स्कोर विकेट स्कोर लेग रिझन मधून चौकारासाठी. 7 धावा याचबरोबर या चौकाराने हे निश्चित आपण पाहू शकता. साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे 2 सिलेदार ज्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय येतो सीधे साधे अक्षय नाही. अक्षय पाटील आणि खारबावचा बाहुबली फलंदाज ज्याने नक्कीच भिवंडी तालुक्यामध्येच नव्हे तर भिवंडी बाहेर
गोलंदाजांची नक्कीच झोप उडवलेलं आहे तो खारबावचा बाहुबली सूरज पाटील. अक्षय, एका स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या दोन्ही खेळाडूंना मी अनुभवलं होतं. स्वर्गीय मसूद कोहारी स्मृतिचषक बदलापूर येथे सूरज पाटीलसाठी खऱ्या अर्थाने ती स्पर्धा चांगली राहिली, परंतु त्याच्या शेजारी बसलेला अक्षय याच्या स्मृतीपटलावर अजूनही त्या वाईट आठवणी खऱ्या अर्थाने असतील, ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती. आणि हे आपण पाहू शकता ऐतिहासिक पर्सनॅलिटी वन मॅन शो महेंद्र पाटील साहेब नामी काफी आहे. येस, वी फॉर विक्टरी. 7 धावपल करू लागलेले मित्रांनो आपण पाहू शकता. चला अधिकचा वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल पंचांना विनंती, आपण ज्या ज्या बेस वेळ मिळेल त्या त्या बेस खऱ्या अर्थाने सूचना द्या. गोलंदाजाला तयार व्हावं लागेल. करेश मात्रे ऑन इज बॉलिंग मार्क रेडी. समोर ठेवले चेंडूला समोरच्या दिशेने रेषेमध्ये खेळत असताना क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला गेला. प्रेमनाथ या फलंदाजाच्या माध्यमातून एक धाव घेण्याची नक्कीच संधी होती, पूर्ण झाली. धावपलकावर एक धाव अंकित केली जाईल. धावपलक 8 पर्यंत गेलाय. प्रिन्स मूवीच्या एका कॅमेरामॅनला आता मात्र सुट्टीवर जावं लागेल, कारण मोनिश तर्फेच्या हातामध्ये कॅमेरा आपल्याला पाहायला मिळाला होता. क्या बात आहे. ज्याचं जे खऱ्या अर्थाने स्किल आहे ते वापरण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र स्किल वापरता आलं नाही या फलंदाजाला. या फलंदाजाची खऱ्या अर्थाने उंची जितकी मोठी आहे फलंदाजीमध्ये, ती उंची आता कुठेतरी तोटकी पडली आहे. सुभाष धुमाळ सर, अगदी बरोबर. अंदाज बांधता आला नव्हता खरं तर. यशस्वीच्या मागे फाईन रिझनमधून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चिनोन बॅटमध्ये शेळके सर संपर्क साधू शकला नाही. अगदी बरोबर आहे. गोलंदाजाला तयार होताना पुढे एकदा आपण पाहू शकाल. ऑन इज बॉलिंग मार्क हरीश. अजयसाठी या बेस क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला गेलेला आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ इथे मागता ऍक्ट मध्ये आलेला आपण पाहिला. 2 धावा, 1 धाव इथे मात्र आरामशीरित्या पूर्ण झाली. संत आणि सावध सुरुवात आपण पाहतो. इथून धावांचा वेग वाढावा लागेल, कारण आपण पाहतो या 15 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 15 चेंडूमध्ये शेळके सर अजूनही डबल 4 44 धावांची आवश्यकता आहे. डावाच्या सुरुवातीपासून 13 धावांची गरज होती. इथे हा फटका मिस टायमिंग आहे. झेल घेण्याची संधी असेल अप्रतिमरित्या. इथे सुद्धा झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. येस, हे आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका खेळला गेला होता. डोके स्थिर नव्हता, डोकं आकाशाकडे आणि चेंडू आकाशामध्ये आपण पाहतोय. आणि प्रेम याचा इथे मात्र खलास होतोय गेम. प्रेम याची खेळी संपुष्टात. अगदी बरोबर आहे. नियती तुम्हाला कधी संधी देईल आणि नियती तुमची संधी कधी काढून गेले हे सांगता येत नाही. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका मारायचा होता. मला असं वाटतं सुभाष धुमाळ सर फार अधिक ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न येते, मात्र ताकद झोकण्याचा प्रयत्न येते मात्र फलंदाज प्रेमनाथ याच्या माध्यमातून झाला आणि म्हणूनच कुठेतरी अचूक टायमिंग साधता आलं नाही. क्रिकेट अशा पद्धतीचा खेळ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर अचूकरित्या टायमिंग जुळवता आलं तर खऱ्या अर्थाने फलंदाजी भरत असते. गोलंदाज तयार हरेश. यावेळेस 6 फटका सजवलेला आहे. खऱ्या अर्थाने शॉर्ट बॅक टिपचा वापर केलाय. स्लॉक केले चेंडूला मिड विकेट रिजनकडे. अगदी अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषेलगत चेंडूला अडवलाय. इथे सुद्धा एक धाव आली. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव खऱ्या अर्थाने कोणत्याही पद्धतीने इथे मात्र अडचणीत टाकणार नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पण सहमत आपल्या मताशी शेळके सर, कारण एकेरी दुहेरी धावणे काही फरक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पडणार नाही, मात्र एकेरी दुहेरी धावेने फलंदाजी करणाऱ्या संघाचंही काही साध्य होणार नाही. अगदी बरोबर आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. हरेश नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर तयार असेल. यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे शैलेश. समोर ठेवल्या चेंडूला खऱ्या अर्थाने उडवल्या. मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट जरूर केलाय. प्रयत्न जितके केले होते त्याचा परतावा खऱ्या अर्थाने एका धावेच्या अनुषंगाने मिळालाही असता, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे त्याच्या मनात मग वेगळा आहे आणि त्याची गेम असेसमेंट आहे. अशा पद्धतीने गेम तो रीड करतो. त्याला माहीत आहे या सामन्यामध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर खऱ्या अर्थाने माझा स्वतःचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आयुष्य असो किंवा क्रिकेट असो मित्रांनो, आपला स्वतःचा रोल आपल्याला ओळखणं फार गरजेचं आहे. ज्याला ज्याची भूमिका समजली खऱ्या अर्थाने त्याला जीवन समजलं. अगदी बरोबर आहे. मात्र इथे भूमिका वठवता आलेली नाही. आपण पाहतो या अजय पाटील हा चांगला फलंदाज आहे, मात्र अजय पाटील याला शांत ठेवलेलं आहे ते बहादूर संघाच्या गोलंदाजाने.
12 चेंडू आणि 42 धावा अजय पाटील विजयाचं समीकरण आहे. 12 मध्ये 42 म्हणजे मला असं वाटतं पहिल्या 6 मध्ये 21 आणि दुसऱ्या 6 मध्ये 21. 2 भाग जर आपण केले तर खऱ्या अर्थाने 21 चे 2 भाग होतील. पाहायचंय आता तुम्ही त्या सुरुवातीच्या षटकामध्ये 21 आणा किंवा 15 आणा, उरलेल्या 6 नंतर तिकडे वाढवा, म्हणजे सुरुवात नंतरच्या षटकात 27 आणा किंवा सुरुवातीला 27 घ्या नंतर 15 घ्या, कसंही घ्या. धावा तुम्हाला करायच्या आहेत 42. हे युनिव्हर्सल ट्रथ आहे. गोलंदाज क्रमांक 3 साठी वापरला जाईल यावेळेस भादवड संघाकडून बाळा तरे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजय. लोअर फुलटॉस आहे, यावेळेस अंतर मिळालं नाही. इथे सुद्धा जेल टिपलाय आणि ज्या फलंदाजावर खऱ्या अर्थाने फार मोठ्या अपेक्षा होत्या त्या फलंदाजाने आता ऐन मोक्याला लास्ट मोमेंटला हे मैदान सोडलंय. अगदी बरोबर. अर्ध्यावरती डाव सोडला असं म्हटलं तरी वागलं नाही, कारण आशेची किरण होती अजय पाटीलच्या रूपाने भरोडे संघाची. मात्र ते आशेची किरण ही शेळके सर आता मात्र मावलताना. खऱ्या अर्थाने या डावाचा पूर्वार्ध जर आपण पाहिला, म्हणजे पहिलं सत्र जर सुभाष धुमाळ सर आपण पाहिलं तर त्या पहिल्या सत्रामध्ये अजय पाटील सारख्या गोलंदाजाच्या विरोधात 14 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेला आल्या होत्या आणि त्यानंतर त्यावर जे नामोहरम केलं होतं त्याला पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न विनोद आणि विष्णू याने जरूर केला, परंतु त्यानंतर त्याने जे कमावलं होतं ते खऱ्या अर्थाने अश्विन याने गमावलं. 21 धावा दिल्या, तिथून कॉन्फिडन्स लेवल जी खऱ्या अर्थाने खालावली इथे भरोडी संघाची. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी ते आपल्याला जाणवलंय. बाळा तरे तयार होताना आपण पुन्हा एकदा पाहू शकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय विजय. शैलेश पाटील आणि विजय पाटील नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना बाळा तरे राईट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा नवीन फलंदाजाला कशा पद्धतीने प्रश्न मैदानाच्या आतमध्ये विचारला जाईल. ही इज रेडी. गती परिवर्तन सर्वात महत्वाचं अस्त्र मैदानाच्या आतमधून इथे मात्र निश्चितच दाखवत असताना या गोलंदाजाला आपण खऱ्या अर्थाने पाहिलंय. समोर ठेवलं होतं, गती परिवर्तित करून चेंडू हाताळला होता. पहिल्या चेंडूवर गती परिवर्तन. फलंदाज विचार करतील तर कोणत्या पद्धतीने करतील. अगदी बरोबर. चेंडूमधील गतीच त्यांनी काढून घेतली होती आणि फलंदाजाला नक्कीच विचार करण्यास भागी पाडलं होतं. खरं तर विचार करण्याची संधी दिली नव्हती. बाळा तरे पुन्हा एकदा कमी गतीने हा चेंडू इथे मात्र हाताळला गेला होता. ज्यावेळेस तुमच्याकडे कमी गती असते ना त्यावेळेस तुमच्याकडे अचूकता आणि संमिश्रण असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठरवता आलं पाहिजे, थॉट प्रोसेस तुमची क्लिअर पाहिजे की यानंतर मला काय करायचंय, या फलंदाजाच्या विरोधात माझे डावपेच कसे असतील, माझी गोलंदाजी कशी असेल, ती थॉट प्रोसेस अगोदर क्लिअर असणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये ते करत असताना बाळा तरे हा गोलंदाज. लोअर फुलटॉस आहे, यावेळी चेंडूला टर्न केलंय. मला असं वाटतं डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तयार आहेत. अगदी सीमारेषेच्या लगत इथे मात्र चेंडू थोपवला जातो, अडवला जातो. एक धाव घेण्याची संधी इकडे पुन्हा एकदा तयार होती. ती धाव या धावपलकावर अंकित केली सुद्धा जाईल. धावपलक इकडे पुढे सरकत असताना तिसऱ्या षटकामध्ये आपण असताना धावपलकावर धावा आहेत 12. पुन्हा एकदा समोर ठेवलंय पॉइंटच्या दिशेने. खऱ्या अर्थाने पॉइंटेड बॅटने फटका सजवला आणि फलंदाज पहिल्या धाबेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. त्रेपन्न धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये निश्चितच करायचा आहे. या षटकाचा जर विचार केला तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय आणि 5 चेंडूंवर अल्पेची निश्चितच आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा इथे मात्र खर्च केलेले आहेत. या गोलंदाजाने कंजूस गोलंदाजी काय असते यापेक्षा गोलंदाजीचं याचं जे स्किल आहे ना ॲट इट बेट्स खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये वापरत असताना हा गोलंदाज आपण पाहतो. बाळा इथे समोर ठेवले. यावेळेसचा फटका अप्रतिम आहे. स्वीटली साऊंड अँड बॉल इज आउट ऑफ ग्राउंड. षटकार. एक एक जण तन्मान धन विसरून झुंजाया लागला. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा.
एका गोष्टीचा उल्लेख खऱ्या अर्थाने आपण बऱ्याचदा करत असतो. धावपलकाचा विचार केला तर धावपलकर धावा आहेत 18 आणि 53 धावांची एकूण गरज आहे. म्हणजे आपण आता जर विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूंमध्ये मला असं वाटतं 6 चेंडूंमध्ये 35 धावांची यानंतर गरज असेल आणि 6 चेंडू खऱ्या अर्थाने हवाई सफर करून इथे मात्र सीमारेषेच्या वरून धाडावे लागतील, पाठवावे लागतील, अंतर सुद्धा इथे मात्र मिळवावं लागेल. जे अगोदरच्या 3 षटकांमध्ये झालं नाही इथे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये इथे मात्र करून दाखवण्याचं फार मोठं चॅलेंज इथे मात्र आलंय फलंदाजांच्या समोर असं म्हणायला खऱ्या अर्थाने हरकत नाही. अगदी बरोबर. मिशन इम्पॉसिबल आहे कारण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे शेलके सर 6 चेंडूंना सीमारेषे बाहेर पाठवावं लागेल. हा सामना जर भरोडी संघाला जिंकायचा असेल तर स्टुअर्ट बॉर्ड वर्सेस खऱ्या अर्थाने युवराज सिंग इथे मात्र आपल्याला आठवावं लागेल. इथे आपल्याला आठवावं लागेल अर्शल गिब्स नावाचा फलंदाज. अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर केरॉन पोलार्ड नावाचा फलंदाज आपल्याला आठवायला लागेल. आणि ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर शहापूर येथे सरलांबे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला भावेश पवार आठवावे लागतील. अलीकडच्या या हंगामामध्ये आपल्याला कृष्णा सातपुते आठवावे लागतील. आणि सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे या अगोदर पिंपळनेर येथे न्यू 40+ क्रिकेट संघटनेची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये याच गावचे खऱ्या अर्थाने एक खेळाडू प्रसाद यांच्या माध्यमातून 6 चेंडूंवर 6 षटकार आले. नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये हा आला इतिहास. मात्र चेसिंगमध्ये आठवायचं झालं तर ओनली ओन पप्या खारीक हे आपण बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले गेलेले होते. मात्र टेनिस क्रिकेटच्या विश्वमध्ये तर विचार केला तर ठाकरेच्या पाड्या मैदानावर ज्यापासून कारोली संघाच्या पप्या खारीक आणि शिलमाता उपवाल संघाविरुद्ध ज्यावेळी 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता होती त्यावेळी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकून जयबजरंग कारोली संघाला जय संपादन करण्याचा रेकॉर्ड केला होता. एकमेव फलंदाज तालुका क्रिकेटमध्ये पाहतोय ज्याचे नावे हा कारनामा आहे. अगदी बरोबर. धावपलकर निश्चितच धावा अंकित झालेले आपण पाहिलं तर त्या 18 6 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. चला अधिकचा वेळ या सामन्यासाठी खर्च केला गेलेला आहे. विनंती असेल ऑफिशियल्स, विनंती असेल स्वयंसेवक, ज्या ज्या गोष्टींची इथे मात्र पूर्तता करण्याची विनंती केली जाते त्या गोष्टींची पूर्तता लवकरात लवकर करा. खरं तर वेळ अतिशय बळवान असते, वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ ज्याच्या बाजूने असते खऱ्या अर्थाने तो रंकाचा राजा सुद्धा होतो आणि ज्याच्या विरोधात वेळ असते तो राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, टाइम इज प्राइसलेस. प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. गोलंदाज तयार क्रमांक 4 साठी अमोल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विजय. 6 आउट ऑफ 6. पहिल्या चेंडूवर प्रयत्न तर केलाय, पायचे उंची मिळाली, अंतर मिळेल का? ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वर टिपला गेला. इथे मात्र सहज साधा सोपा झेल आणि फलंदाज पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये झालाय फेल. फलंदाज बाद. आता ज्या गोष्टीचा या अगोदर उल्लेख केला होता खऱ्या अर्थाने मिशन इम्पॉसिबल मैदानाच्या आतमध्ये तेच होईल असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्ही फलंदाजी करत असणारा कोणता फलंदाज आहे याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. कोणत्या क्रमाचा फलंदाज फलंदाजी करतो, त्याचबरोबर क्रिकेटिंग कंडिशन्स कशा आहेत या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने पाहिल्या जातात. डावखुरी आताचा फलंदाजाने इथे मात्र संघर्षाला सुरुवात केली होती, संघर्षाचा शंखनाद केला होता. मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थाने कशी फलंदाजी असेल? गती परिवर्तन इथे मात्र केलं. आगळ्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. इम्प्रोव्हायझेशन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आणण्याचा प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून झाला. 1 धाव्या धावपलकर जोडण्याची संधी होती, 1 धाव्या धावपलकर जोडली गेली. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव निश्चितच या डावांमध्ये अगदी सुरुवातीपासून या फलंदाजांना खऱ्या अर्थाने विजयाच्या समीकरणापासून दूर घेऊन जात होती आणि अंतिमताही खऱ्या अर्थाने तेच आपल्याला पाहायला मिळालं. अमोल. रक्षात्मक रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला. पूर्वीचं क्रिकेट जर आपण पाहिलं अशी एखादा चेंडू, दुसरा चेंडू की ज्यामध्ये खऱ्या अर्थाने कोणत्याही पद्धतीचा निकाल लागणार नाही किंवा निकाल आपल्या विरोधात लागेल असं माहीत असताना सुद्धा फलंदाज देऊन बिगिट करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अलीकडचं क्रिकेट जर आपण पाहिलं एका चेंडूमध्ये 10 धावा 12 धावांची गरज असेल तर फलंदाज बऱ्याचदा त्या चेंडूला सन्मान देताना आपण पाहिला आहे.
इथे ही फुलं लेंथ आहे अगदी फलंदाजाला खऱ्या अर्थाने अचंबित केलं होतं. पाहिजे स्टार्किंग एंडला नवीन आलेल्या फलंदाजाला येण्याची संधी इथे मात्र असेल का, ती संधी दिली गेली. पराभवाचा अंतर खऱ्या अर्थाने कमी केलं जात आहे, परंतु मला असं वाटतं निश्चितच समुद्रामधून एक एक घागर जर पाणी आपण बाहेर काढत राहिलो तर खऱ्या अर्थाने समुद्राला त्यातून किती फरक पडेल. धावपलकर धावा असतील 21, 21, 53ची गरज आहे. या षटकातील 2 चेंडूचा केशेस वनली फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय दी बॉलर. आणि यावेळेस खऱ्या अर्थाने हा फटका यायला खूप उशीर झाला. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स फॉर 4 रन्स. हा चौकार आलाय, खूप उशीर झाला या गोष्टीला. खऱ्या अर्थाने या अगोदर अशा पद्धतीने फटकेबाजी जर झाली असती तर या सामन्यात कुठेतरी चुरस आपल्याला पाहायला मिळाली असती. फलंदाजांनी फार हाराकिरी केली, खऱ्या अर्थाने निराश केलं सर्व फलंदाजांनी बरोडी संघाच्या. एकाही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये प्रवेश करता आला नाही. लोअर फुल टॉस आहे, यावेळी चेंडूला टर्न केलं डीप मिड विकेट रिजनकडे क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. ज्या फॉर्मॅलिटीज इथे मात्र कंप्लीट करायच्या होत्या त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्या आणि याचबरोबर हा सामना इथे मात्र खऱ्या अर्थाने जिंकलेला आहे तो भादवड संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन असेल. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये खऱ्या अर्थाने इथे मात्र भरोडी संघाला आउटक्लास केलंय असं म्हणायला हरकत नाही. या सामन्याचा सामनावीर आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. फलंदाजी करत असताना ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आल्या खऱ्या अर्थाने 24, 24 धावा आणि धावपलकाला खऱ्या अर्थाने 52 पर्यंत या फलंदाजाच्या फलंदाजीमुळे नेता आलं तो सागर तरे आहे. या सामन्याचा सामनावीर. सागरला विनंती असेल, यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम ऑन द स्टेज अँड हॅव युअर अवॉर्ड. तत्पूर्वी आपण नाणेफेकीकडे बोलणार आहोत. रंजना आहे व प्रदीप स्मृती टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्समध्ये इंदोरच्या अंगामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघाने केलेले पराक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रॉफींचं चांगली कामगिरी साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या सर्वच खेळाडूंनी ते केलेले आहे. मात्र साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या खेळाडूंना एक विनंती असेल की आपण सकाळी उद्या ठीक 10 वाजता इथे हजर राहायचं आहे. तर टॉस बॉक्समध्ये पाहूया टॉस केला जाईल. सापाडे विपक्ष भादोड या 2 संघामध्ये. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया आणि त्यानंतर टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅच स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. स्वप्नील पाटील, किंग पॉवर खरबाव स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. Very important contribution of 24 runs while batting and the man of the match is बाळा तरे, सागर तरे. स्वप्नील म्हात्रे नयन म्हात्रे आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर आमच्या टॉस बॉक्समध्ये आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हे टॉस बॉक्स आपण पाहतोय रंजना आहे व प्रदीप स्मृती टॉस बॉक्स आणि टॉस बॉक्समध्ये टॉस केला जातोय. असणार आहे आणि आजच्या रजनीमधील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर हे नाणं पण पाहू शकता स्पर्धेसाठी हे खास. एका बाजूला सरपंच साहेब तर दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स. तर आमच्या मान्यवरच्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाते.